तर आज आपण बोलणार आहोत गोवा ट्रिपबद्दल. जे म्हणजे खूप वेळापासून बाकी होतं बोलायचं आणि 1 महिना होऊन गेला यार गोवा जाऊन. तर आता व्हिडिओ संपत येणार नाही, तरी व्हिडिओ कदाचित मी 20 दिवसाची शूट करतोय आणि मी आता दाढी वगैरे उडवणार आहे, तर कसं थोडं बरं नाही वाटेल. असं वाटलं ना, मी ते अलगच माणूस होऊन बोलतोय. तर गोवा ट्रिप बोलू ना, कसं गोवा ट्रिप एवढी भारी होती. म्हणजे जेवढा विचार आम्ही केलेला ना, की तिकडे जाऊन असं करू तसं करू, त्यापेक्षा भारी ट्रिप झाली ती. त्यापेक्षा भारी म्हणजे एक म्हणतो क्लास ट्रिप होती, क्लास. हे आता विसरता पण येणार नाही कधी. तर आता म्हणजे काही जण काय गोव्याला ते गेलेले होते, केवढी मोठी गोष्ट झाली. अरे गोव्याला आम्ही गेलेले, पण आम्ही 2018 पासून प्लॅन करतोय. 18 गेला, 19, 20, 21, 24, 25, 26 पण गेलेलाच होता. 26ला तो प्लॅन झाला. इतके वर्ष काढले तर काढले, ती गोष्ट ठीक आहे. आमचा 2दा प्लॅन परत झाला, की या मंथ या इयर जायचं आहे. आम्ही पैसे पण जमा केले, पण प्लॅन झाला कॅन्सल. हे 2 इयर झालं. आणि जेव्हा प्लॅन फिक्स झाला, तो पण जेमतेमच झाला. असं अपेक्षा होती नाही की तो होईल पण. पण तो झाला. आणि जे ते 2 महिने होते ना, आता बाकीच्यांचं मला माहीत नाही. पण ओंकार आणि मी होते ना, आम्ही सहसा म्हणजे जाऊन आमचा गोवा म्हणजे शिरगाव होता. आम्ही हप्त्याला 3 वेळा जाऊन शिरगाव बीचवर थांबायचे. मग जाऊन तिकडे बोलायचे, "अरे तिकडे असं आहे, तिकडे असं असेल." आम्ही मला रील पाठवायचे. मग रीलमध्ये तिकडे असा बीच आहे, हा अंजुना, बटरफ्लाय, ह्या त्या अशा तशा गोष्टी आहेत तिकडे. पाणी निळं असते, पब्लिक असते, फॉरेनर असतात, एकदम शांती असते, दारू स्वस्त असते. ह्या त्या गोष्टी म्हणजे आमच्या रोजच्या. संध्याकाळी घरी गेला का आमच्या तेच टॉपिक आहे, दिवस कधी जातील, दिवस कधी जातील. अजून जात नाही दिवस, अजून 1 महिना काढायचा आहे, अजून 40 दिवस काढायचे, अजून 20 दिवस काढायचे, अजून 30 दिवस, अजून 1 हप्ता, अजून 2 हप्ते आहे तरी. 2 हप्ते म्हणजे अजून अर्धा महिना काढायचा आहे. असं करत करत आम्ही म्हणजे हर एक दिवसाचा मायनस करत होतो, की यार अजून 1 दिवस, अजून 1 दिवस, अजून 1 दिवस. आणि मग जेव्हा 2 हप्ते राहिले ना, अरे यार 2 हप्ते राहिले तरी अजून एक्साइटमेंट होती, की अरे 2 महिने काढल्यानंतर 2च हप्ते बाकी आहेत. 2 हप्त्यानंतर 1 हप्ता. 1 हप्त्यानंतर 6 दिवस आले, 5 दिवस, 4, 3. आणि जसा तो आला ना 2 दिवस, की 2 दिवस बाकी आहेत जायला. दिवस एवढे मोठे आणि एवढे त्रास देत गेले ना, की काय सांगू. असं वाटतं कधी निघतो, कधी जातो. आम्ही एवढा खर्च केला, त्या बॅगी घेतल्या बिनकामाच्या 2-2 हजाराच्या ज्या फक्त वन टाईम यूजसाठी होत्या. तर आम्ही इतका खर्च केला आणि तो जायची एक्साइटमेंट होती ना, नेक्स्ट लेवल होती रे. मग शेवटी तो दिवस आला जेव्हा निघायचा आहे. आणि तेव्हा ती स्माईल होती ना, एवढी स्माईल आयुष्यात म्हणजे, की आज रात्री निघायचं आहे. ट्रेन होती रात्री 11ची, आज निघायचं आहे. खूप खतरनाक वाटत होतं रे ते. म्हणजे असं बिलीव्ह नाही होत होतं, की आम्ही 2 महिने काढलेत आणि आजचा दिवस आहे जायचा. खूप बरं वाटत होतं. 2 महिने कसे काढले ना, खूप म्हणजे असं एक्सप्लेन नाही करता येत ते. मोजून दिवस काढलेले होते आम्ही. तर आम्हाला आम्ही एकूण 7 जण होते, पण 7 मधला 1 जण नाही आला. आता आता काय बोलू शकतो. आणि असं नाही की मी नेक्स्ट टाईम जाणार नाही. आम्ही नेक्स्ट टाईम कन्फर्म जाऊ, 100% जाऊन कोण थांबू पण शकत नाही. मला परत गोवा जायला. पण फर्स्ट जी फिलिंग होती ना, फर्स्ट फिलिंग ती परत नाही येऊ शकत. आणि आता जरी आम्ही गेले तरी पण परत थोडी वॉटर स्पोर्ट करणार आहेत, नाही करणार. कशाला पैसे घालवायचे. आणि वन टाईम गेला ना, तेच खूप भारी होतं. तुम्ही व्हिडिओत बघतील ना, बोलतील की अरे ॲक्च्युली ज्या व्हिडिओ आहेत ना, ज्या व्हिडिओ टाकल्यात ना, त्या पूर्ण गोवा ट्रिपच्या ना 10% पण नाही मिळत. इतक्या तिकडे गोष्टी झाल्या, इतक्या गोष्टी म्हणजे टाकू शकत नाही मी काय कोण टाकू शकत नाही. आणि ते शूट करायला पण इच्छा नव्हती. आणि शपथ करून आता मला एक मित्र बोलतो, की "अरे काय रे व्हिडिओ हलतायत खूप." अरे माझा माइंडसेटच नव्हता, की मी तो व्लॉग टाईप व्हिडिओ बनवू. मला मोबाईल थ्रू तो सीन नाही बघायचा होता. मला ना तो डोळ्याने बघायचा होता. मग मी कॅमेरा पकडायचा आणि मी तिकडे बघायचो आणि मला त्या डोळ्याने बघायचं होतं. इतके दिवस मी ते रीलला बघत होतो, की हा बटरफ्लाय बीच आहे, हा वाघा बीच आहे, हा अंजुना बीच आहे. अर्थात काय होतं, जे मी तिकडून परत स्क्रीनवरच बघेल, तर मी मोबाईल ठेवायचो आणि मी तिकडेच बघत राहायचो. कारण की डोळ्याने बघायला अलग लेवल होतं म्हणजे. आणि तिकडे जायचं म्हणजे खूप, या असा इतक्या महिन्यामध्ये ना, या इयरमध्ये बॅक खूप साऱ्या गोष्टी झाल्या. खूप म्हणजे इतकी सारी काळतोंडी माणसं आली, इतके खोटे गोष्टी म्हणजे काय खूप साऱ्या गोष्टी झाल्या. खूप खरे खोट्या गोष्टी ऐकल्या. तर काय बोलू शकत नाही याच्यावरती. अशा गोष्टी झाल्या. आणि मी जी गोष्ट केली, असं बघितलं ना, मी खूप चुकीची गोष्ट केली. पण समोरच्याने जे केलं ते मी केलं आणि मी बोलून केलं. मी असं करणार आहे आणि मी ते केलं. आता बाकी ते पाप पुण्य काय असेल ते मला नाही फरक पडत. पण मला बरं वाटलं, मी करून टाकलं. तर तो माइंडवर मला टॉपिक काढायचा होता, की नाही तू बरोबर केलंस जे केलं ते. कायकिंग आहे. कायकिंगची ती व्हिडिओ बघितली ना, तिनं वरनं ड्रोनने काढलेलं होतं आणि इकडे खालती म्हणजे बहुतेक काय माणसं कायकिंग करत होते. तर ते मी रीलला बघत होतो. रीलला, शॉर्ट्सला असं बघत होतो. आणि जेव्हा तिकडे मी आणि ओंकार उभे राहिलो ना, म्हणजे बोलतो, "ओंकार, अरे हे आपण खरोखर इकडे आहेत का रे? काही स्वप्न आहे?" आणखी ती गोष्ट डोळ्याने बघत होतो ना, डोळ्याने. असं म्हणजे मी असं वरती बघतो ना, पूर्ण अशी नारळाची झाडं होती आणि तो पाणी येत होता.
फोटो काय माणसं कायकिंग करत होते. तर ती म्हणजे यकीन नव्हतं की अरे मी बोलतो, "अरे ओंकार आपण इकडे खरोखर आहेत का रे?" मग आम्ही एकमेकांना शिव्या होतो. इतक्या त्या व्हिडिओमध्ये शिव्या होत्या आणि इतक्या शिव्या म्हणजे आम्ही दिल्यात म्हणजे त्याची काउंटच नाही. मी असं जरी आता जरी टाकेल ना तरी पण टी, 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 टी म्हणून खूप सारे कट्स आहेत त्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ ॲक्चुअली लॉग नाही मिळतो. मला एक मेमरी ठेवायची होती कारण की मोबाईलमधून व्हिडिओ कधी पण जाते. तर तेव्हा माझी टाकून तिकडे सगळ्यात फालतू गोष्ट काय होती माहिती आहे का? तिकडे ना जी हे होती ना शेजवान चटणी किंवा तिखट स्पायसी तिकडे काहीच टेस्ट नाही मॅनलीवर नाही तिखट नाही काय नुसतं असं गोड. त्याला बोललो शेजवान तो बोला मेरे पास अच्छा है. म्हणजे शेजवान दिली ना टोमॅटो सॉस निघाला. एवढं बेकार लागलं तिकडे खाना खूप घाण होता. तिकडे दारू कसं स्वस्त असेल पण तिकडे खाणं नाही मला तर काहीच नाही आवडलं. तिकडे फक्त आम्ही थाळी खाल्ली ना ती बेस्ट होती. बाकी कुठली गोष्टी ओकातच नव्हती इकडे. किती भारी बिर्याणी खाल्ली तरी पण ती भारी नव्हती. फक्त पीस मोठे होते पण मजा नव्हती. बाकीचे सगळं A1 आहे. फक्त खाना खूप फालतू होता आणि महाग पण होता. आणि सांगू नये 5 दिवसामध्ये ना सगळ्यात चांगला म्हणजे मोमेंट होता ना तो म्हणजे माहिती आहे का? जेव्हा आम्ही अंजुनाला होते आणि जेव्हा ती सकाळची तेव्हा ती मॉर्निंग झाली ना, तेव्हा मी उठला असेल 8:30ला 8:30 8 आणि तेव्हा मी असं बसलेलो नाही जॉबला यायचं होतं. मी फक्त इकडे बसलो. बाहेर बघितलं ना एकदम शांती होती. असं वाटत होतं की हां, आत्ता मी गोव्याला आहे. म्हणजे एकदम शांती होती. म्हणजे जी मी विचार करत होतो ना गोष्ट की हां भाई कधी ना कधी थोडा आराम पाहिजे. ती गोष्ट मी तिकडे एक्सप्लेन करताना खूप भारी वाटलं. अशा गोष्टी सांगू नाही शकत नाही रे मी आता. खूप भारी वाटत होतं. ती सकाळ भारी होती. नंतर आम्ही चर्चला वगैरे गेलो. चर्चचा एक सीन सांगतो आता. आमच्या रूमपासून ना असेल 20 ते 30 मिनिटाचा रस्ता असेल तो चर्च, जिकडे मम्मी आहे ती. आणि जी कलर सिटी तिकडे आहे ती आमच्यापासून किती मिनटं? अर्धा तास, 40 मिनटं लांब. आणि आमचं एवढं नशीब खराब ना, आम्ही जी लोकेशन टाकली ना, ती त्याची लोकेशन होतीच नाही. आम्ही म्हणजे पालघरपासून ना मनोर इतक्या लांब गेलो. मनोर किंवा बोईसर नाही मनोर इतक्या लांब गेलो. आणि जेव्हा तिकडे पोहोचलो बघतो की अरे यार हाच तो स्पॉट मिळतच नाही. आता इतक्या लांब जाऊन आम्ही लोकेशन टाकली ना, मग समजलं की जिकडनं आम्ही आलोत ना, जो ब्रिज क्रॉस करून त्याच्या आधीच ते होतं. म्हणजे आयुष्या गावात म्हणजे आम्ही बोललो, "अरे यार इतक्या लांब आपण आलो." आणि ती आपल्या गाडीच्या जागा होती. तर तो एक कॉमेडी सीन झाला. पण मी कोणावर चिडले नाही. चिडायची गोष्ट पण काय होती ना. आम्ही एक मस्त कारमध्ये परत बसलो. रिलॅक्स होती, एसी होती. आम्ही तिकडे मम्मीजवळ पोहोचले आणि ते आम्ही व्हिडिओ टाकू नाही शकत आणि आम्ही व्हिडिओ एवढे काढले पण काही चार्जिंगच नव्हती कोणाकडे एवढे फिरले तर. आम्ही तिकडे गेलो. मी फर्स्ट टाईम जाऊन चर्च बघितला आणि एवढा सुंदर चर्च आहे ना तो. म्हणजे असं वाटलं की मी कुठे पोहोचलो आहे. एकदम मोठा असा त्याला घुमर होता आणि सगळे बेंच होते. असे एकदम पुराणे वाटत होते, एकदम जुन्या काळातले. त्याला बघतोय म्हणजे मी तर बोललो की "अरे वाह!" म्हणजे काय बोलायलाच नाही होत होतं तिथे. समोर इकडे बोलले की ती मम्मी होती ठेवलेली होती. तिच्या नखातून ते काहीतरी रक्त येते. असं जिवंत आहे असं मानतात ते. ती दाखवली. मग आम्ही तिकडून थोडे ₹15-20 दिले आणि मग त्यांचे आम्ही आर्टिफॅक्ट बघितले ते किती 1911, 1916 त्या काळातले होते. त्याच्याहून आधीपासूनचे होते ते दाखवलेले तिकडे. त्यांची स्टोरी होती. जे ते होते ना गॉड्स त्यांचे हे होते आपले काय अनुयायी त्यांना कसं मारलं ते त्याच्यामध्ये दिलेलं होतं आणि तिकडे ना प्रत्येक मूर्ती होती ना अशी तिचे हात नाही इकडनं तोडलेले होते. काय माहीत नाही का वाटते त्यांचं ते चिन्ह आहे ते तोडलेलं होतं. तर प्रत्येक मूर्तीला बोटच नव्हती ती. हा हातच नव्हता. एवढा हातच नाही होता. असं होतं तिकडे. त्यांच्या स्टोरीज होत्या. तिकडे ते कसे आले, येशूंचा जन्म वगैरे सगळं सांगितलं इकडे स्टोरीमध्ये. तर एक्सपिरियन्स खूप भारी होता. म्हणजे तिकडे ना आता सगळे ख्रिश्चन माणसं होते. तर जसं आम्ही कोकण क्रॉस केला ना, त्याच्यानंतर जसं हळूहळू ना घरांचं शेप चेंज, माणसं थोडी चेंज होत गेली. मग असं नंतर जेव्हा आम्ही उतरलो वाटायला लागलं, "अरे आपण कुठे आहेत?" तिकडे सगळी माणसं ख्रिश्चन आहेत ना, तर तिकडे प्रत्येक घराला ना असं समोर ना तो कळस ना तो होता. समोर असा परफेक्ट शिडी होती आणि घरं असं नाही की एकाच आपल्यासारखी घरांची रंग व्हाईट असेल. रंगीबेरंगी घरं आणि एवढी सुंदर वाटत होती ना. आता बाहेर जो रंग आहे ना, तो आतमध्ये पण तोच रंग. तर आम्ही ते बघत होतो ना, अरे वाह! काय घरं आहेत. सुंदर घरं होती एकदम. मग एवढं जण मी आता गोवाला आहेत बाहेर चर्च. म्हणजे ख्रिश्चन लोकं सगळे तिकडे होते. म्हणजे तिकडे कोणाला इगो वगैरे नाही, पण तिकडे लहान मुलं दिसलेच नाही मला. काय माहीत कसं काय? सगळी मोठीच माणसं करत होती. लहान मुलं एवढे पण दिसले नाही. आम्ही कुठे गेले तिकडे नाही दिसली बरं. बाकी ती घरं वगैरे खूप भारी होती. आणि तिकडे ख्रिश्चन लोकांचं एवढं मान्यता आहे ना, म्हणजे तिकडे आम्ही बघितलं ना, प्रत्येक टर्नवरती असं छोटंसं देऊळ असायचं. देऊळ नाही त्यांच्या चर्चसारखं असायचं. त्याच्यामध्ये क्रॉस असायचा. प्रत्येक गावामध्ये त्यांचं एक पर्सनल चर्च. डोंगरामध्ये आम्ही बघितलं ना लांबून, तिकडे डोंगरावरती पण क्रॉस असायचा. म्हणजे इतकी तिकडे मान्यता आहे. खूप मान्यता आहे. तर मग तिकडून शॉपिंग केली. मग आम्ही आमच्या रूमकडे लागलो. आणि जसं ना ती वेळ जात होती ना, तर असं वाटत नव्हतं की वेळ चालली आहे. असं वाटतं यार संध्याकाळ झाली. आपण उद्याला निघणार आहे. म्हणजे रात्रीचाच.
आम्ही रूमवरती पोहोचलो. रूम पण सुंदर होती रे, एक घरसारखं होतं ते, मस्त वाटत होतं. मग आम्ही रूमवरती पोहोचले, फ्रेश वगैरे झालो आणि नंतर रात्री आमचा प्लॅन होता की आज लास्ट नाईट याचं जायचं आपण पबमध्ये. मग आम्ही तयारी वगैरे केली आणि पबला गेलो पण, आम्ही निघलो पण. पण आम्ही जेव्हा पोहोचलो ना, तेव्हा सगळीकडे पब होते ना, पूर्ण भीडभाड, गाड्याला जागत नव्हती आणि आम्हाला मेन पब सापडत नव्हतं कुठे होता तो. आणि नंतर मग आम्ही फिरलो तरी आम्ही बीचवरती गेलो, बागा बीचला मी फिरत होतो. आणि मी तिकडे गेलो ना, मला म्हणजे नाचायची इच्छा अशी होत नाही की तू एखादं बोलवलं नाचेल स्वरूप, तसं होणार नव्हतं. मला जोपर्यंत वाटत नाही की हा नाचायचं, तोपर्यंत मला नाचताच येणार नाही. मग तो कोण पण बोला घे नाच, तरी नाचू शकत नाही. पण जेव्हा मी इकडे गेलो ना बीचवरती, तिकडे ते सॉंग चालू होते, म्हणजे फुल बेस आणि काय वाटतं ते फिलिंग, असं वाटतं की जाऊ आत्ता नाचू, इतकी भारी. म्हणजे ते हे होतं ना, काय बोलतात त्याला, मुवमेंट खूप भारी होता. आम्ही तिकडे गेले पण आम्हाला ना वाटलं नाही की नाही ते काय मजा नाही, म्हणजे पब्लिकच नाही होती, फक्त सॉंग चालू होते पण पब्लिक एवढी नाही ह्याच्यामध्ये होती. पण नंतर टायमिंग कळालं की 11ला इकडे पब बंद होतात. ह्याच्यावर मुलं या इतक्या पण आल्या नाही तर मेन दिवशी ते करता येणार नाही. मग झालं की जाऊया, पण आता आपल्या रूमवरती ऑप्शन नव्हता. मग तिकडनं होता अंजुना बीच. मग त्याला आम्ही जेव्हा फर्स्ट टाईम बसलेलो ना, आम्ही टाकली एवढी इवली त्याच्यामध्ये आहे. आम्ही त्या जाऊन बसू, त्या पबला जाऊन बसू. पब होता का तो, हॉटेलला जाऊन बसू, थोडं जाऊन तिकडे एन्जॉय करू, ते काय ते नाचू असेल तर. मग आम्ही तिकडे आलो आणि तिकडे ना अरे भरती चालू होती ना खतरनाक. आणि त्या रोडला आम्ही चाललेलो, तिकडे आम्हाला आवाज आला लेडीजचा. तिकडे एक लेडीज रडत होती. ते बॉयफ्रेंड शिवाय घालते, मी यहाँ पे बैठी हूँ, तू मेरे को छोड गया यू फॉक, असं म्हणजे तिला शिवाय घालत होती. पण आम्ही तिकडे थांबले नाही, कारण की उगाच काय मॅटर नाही पाहिजे होतं की छेडखानी वगैरे होते. बोलले की तू राहा बाई, मर, तू काय करते कर. आम्ही आमच्या पबकडे धावत गेलो आणि ज्या पबकडे जात होतो ना, एक पब लागला तिकडे, तर खालती ना पूर्ण असे बांबू टाकलेले असायचे आणि बांबूच्या बाजूला रस्ता आणि तिकडे जायचं होतं आणि पाणी आमच्या पायापर्यंत येत होतं. आम्ही धावत होतो. मी व्हिडिओ बघितली असेल, व्हिडिओ टाकेल. तेव्हा त्याच्यामध्ये धावतो इकडून शिवाय घालते, कुठे गेले, हे गेले, ते गेले. मग शेवटी आम्ही लास्ट करते पोचता माझे पाय भिजले, माझ्या आणि नीरजचे पाय भिजून गेले. आणि एवढा राग आला ना स्वतःवरती, यार इतकं वाचले आणि इथे खराब झाले आणि पाय पूर्ण ओले. मग आम्ही त्या हॉटेलवरती पोचलो आणि तिकडे पोचलो आणि बघितली पब्लिक होती ना, तर आता विचार करू चल आता इतकं तर झालं तर ते नाचूनच घेऊ. आम्ही बसले तिकडे, आम्ही खायची ऑर्डर केली, सगळ्या गोष्टी घेतल्या आणि बसलो तिकडे. जसे ते सॉंग लगत गेले ना, तसं मूड चेंज होत गेला. मग नंतर असं आलं की आता नाचूच चला, कारण की लास्ट डे आहे. पण आम्ही एवढं नाचले ना, तर एवढं टाकू नाही शकत. खूप साऱ्या गोष्टी आहेत, कॉपीराईट वगैरे असतात, कॉपीराईट ॲक्च्युली. तर खूप नाचले म्हणजे आम्ही तिकडे पोचले असेल ना 11 किंवा 11:15. आम्ही तिकडे 2:30 वाजेपर्यंत होतो. फुल नाचले आणि आम्ही बोलतो की अरे लास्ट नाईट यार. आम्ही काय खर्चाचा विचारच नाही केला. लास्ट नाईट जाऊ दे, घे, कर काय करशील ते कर. जे खायला ते मागवलं. मी तर इकडे रेडबुल मागवतो. ती रेडबुल होती ना तिकडे, आपल्याकडे समजा भेटते 200ला आणि तिकडे 400ला भेटते. दे भाई, परत येणार नाही मग तिकडे आम्ही. आले तरी पण कधी देतील काय माहिती नाही, चान्स खूप कमी. म्हटलं दे, होईल ते बघू, जाऊ दे, खर्च होऊ दे. आता इतक्याला मला तो होऊनच जाऊ दे. परत ही वेळ येणार मिळत नाही. आणि खूप खर्च केला दिवशी, खूप म्हणजे गडीचक वाजले, खूप सारे सीन झाले रे, आता बोलू नाही शकत. तर 2:30 वाजले आणि मग पब बंद करायची वेळ झाली. आणि मग आम्ही तिकडे निघत होते ना, आम्ही तिकडे इतके चुच्चे होते ना, आम्ही तिकडे कार घेऊन आले पण आम्हाला तो रस्ता सापडला नाही. आणि येताना बघितलं ना, आम्ही तिकडं टर्न मारून इतक्या लांब परत गेलेलो होतो. आता इतक्या लांब परत इकडून चालत जात होतो, पण ते एक्सपिरियन्स खूप मस्त होता. आम्ही त्या गावातून जात होतो, गाव म्हणजे गल्ले होते, तिकडून जात होतो, भारी वाटत होतं. अंधारामध्ये फक्त आम्ही तिकडे. आणि आम्ही जे होते ना 6 जण, ते रोज आम्ही असतात 30-6 जण होते. तर असं म्हणजे वाटत नव्हतं की आम्ही कुठे काय त्याने आम्ही काय करतो. ते लोक होते ना, खूप भारी वाटत होतं की हां भाई, हे तर आपलेवालेच आहेत. आणि तिकडे आम्ही गप्पा मारतो, म्हणजे कोण आम्हाला थांबवणार होतं नाही. आम्हाला काय झोपायचं होतं, नाही काय करायचं होतं. फक्त आम्ही एकाच रूममध्ये या रात्री शिवाय घालला. आम्ही झोपवलं झोपू आणि आम्हाला रोज झोपायला 2 वाजायचे रोज, असं होतं. म्हणजे खूप भारी रे, म्हणजे सॉंग ऐकायचं होतं. अरे भारी वाटत होतं रे ते. लास्ट ती राईड होती आमची रूमपर्यंत. मग परत आम्ही तिकडे येणं मुश्किल होतं, ते आम्हाला माहिती होतं. तर आम्ही रूमवरती आलो. मग प्लॅनिंग अशी होती की आता आपल्या पार्टीत निघायचं, तर थोडं पॅकिंग वगैरे करून घेऊ. पॅकिंग वगैरे आम्ही करून घेतली, नॉर्मल कपडे वगैरे टाकून ठेवलेले होते. मग तरी आम्ही तेवढा माझं आता आम्हाला निघायचं लवकर पहाटे 6ला. आम्ही 3:30 वाजेपर्यंत गप्पा मारतो तिकडे बसून आणि हसी मजाक चालू होता. एखादं मला काय चुत्यागिरी चालू आहे. आम्ही मस्त तो ओटा बाहेर तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये, असं लहानसा ओटा होता तिकडे, आम्ही बेंच टाकून बसलेले होते 6 जण आणि असे गप्पा मारत होते ना रे, काय भारी वाटत होतं ते. ती फिलिंग खूप भारी होती. ती फिलिंग शब्द मी खूप वेळा बोलला, पण भारी वाटत होतं रे ते यार. ती गल्ली, ती रूम आणि जाम गोष्टी. तर मग शेवटी आम्ही 3:30ला असे झोपलो आणि काय 6-5:30ला मी उठलो. आणि नंतर मग बॅग वगैरे असं टाकताना ना,
त्या गाडीत त्याचा जीव येत होता की अरे यार आपण चाललीत मी रूमला बघतो आणि एवढं बेकार वाटते ना ती. मी बघतो अरे यार काश एक दिवसावर भेटला असता, पण आम्ही नाही का म्हणजे तिकीट बुक होते ऑलरेडी ट्रेनची. असं बघताना खूप सॅड वाटत होतं ते, ती रूम, तो आवाज, ती गाडी पण लास्ट टाईम बघायची होती. आता कार लास्ट टाईम बसलो ना सामान टाकून खूप अलग फिलिंग होती, एकदम सॅड वाटत होतं की जायचं नाही मिळत आणि एवढी झोप होती ना, त्या विचार पण डोक्यामध्ये येत नाही होते फटाफट. शेवटी आम्ही तिकडून निघलो आणि येताना आम्ही साहेबाची आरती लावलेली होती. चालू होते आणि मी तर कानं झोपला कारण की अगर पावरच नाही ना रे, इतकं पोहले वगैरे पण त्याची पण झोप होती. मग आम्ही किती 7:30ला असं काहीतरी की 8:30ला काहीतरी आम्ही, नाही 7:30ला वाटते, आम्ही मडगावला पोचलो. आणि तिकडनं वेळ होती नूरला पाठवायची आणि तिकडनं ती गाडी आता जाणार होती आणि तिथून फोटो वगैरे काढले. कारण की ती ना असं नाही की माझ्यासाठीच, प्रत्येकासाठी ती कार ना एक मेंबरसाठी होऊन गेलेली होती. कारण की तिने आम्हाला असं सांभाळलेलं होतं ना, त्यात आम्ही काय करतो होतो आमचं मला माहिती आहे. पूर्ण धमाल होता त्या गाडीमध्ये. पण तिने पण एक ॲडजस्टमेंट केली, खूप म्हणजे आम्ही ॲडजस्टमेंट केलं. तर ती गाडी एक फॅमिली मेंबरसाठी होऊन गेली आणि जेव्हा ती जात होती ना तेव्हा असं सॅड वाटत होतं ना यार, ती चाललेली ती अशी, ती व्हिडिओमध्ये आहे, ती अशी टर्न मारून रोडने पाणी लावलेली होती, ती जात होती ना. मी तिला बघतो, मी ते लास्टपर्यंत बघतो रे यार, ती चालली रे. आपल्याला इतकं ती घेऊन फिरली, 5 दिवस तिने आपल्यासोबत काढलेत आणि ती जात होती ना एका निर्जीव व्यक्तीमध्ये ना, निर्जीव वस्तू तेवढा जीवसारखा लागला ना, कधी जात होती ना तर डबे काढत होतं बघून. ते निर्जीवाला एवढं होतं तर जिवंत माणसाला किती होऊ शकते. ती जात होती, आम्ही बोललो यार नूर, अरे यार तिचं नाव पण मस्त होतं रे नूर. आणि ती गेली आणि मग खूप थोडं शांती गेले रे. ती समोर आमच्या होती ना तरी परत आमच्याकडे जिकडे असेल ना तिकडे ती गाडी समोर असायची, पण तेव्हा ती आता होतीच नाही. तर मग ते खूप बेकार वाटलं. मग थोडं मी शांत राहिलं, मग बरं नाही वाटलं. मग नंतर प्लॅटफॉर्मवरती गेले आणि मग ट्रेनमध्ये बसलो. हे ॲक्च्युली खूप पटकन सांगतो, पण ट्रेनमध्ये बसलो आणि मस्तपैकी बसलेलो होतो. तेवढं ते पोलीसवाला आला, ए बॅग खोला रे, बॅग खोल, बॅग काढचं त्याला बॅग काढा रे. आणि आमची हवा टाईट होती, काय बॅग करायला चेक आलाय, काय चेक करायला बॅग आलाय. बॅग आमची हवा टाईट झाली. आम्हाला बोललं की इथे एखाद्याला पकडलं तर वाट लागून जाईल. पण तेवढा ट्रेन चालू झाली नशीब होतं आणि आम्ही तिकडनं निघलो आणि येताना सँडविच वगैरे केले आणि येताना तर एक्सप्रेस सांगून पटकन. तर येताना म्हणजे खूप लाँग रूट, कारण की रात्री म्हणजे आले ना येताना येतेच्या वेळी तेव्हा नाईट होती. तर नाईटला का झोपून वेळ काढली होती काय समजलं नाही. पण जेव्हा तो दिवस होता ना, रे बापरे एवढा मोठा दिवस वाटत होता ना की झोप येत नाही, बसता येत नाही, काय करता येत. आणि तिकडनं जेव्हा जात होती ना ह्याच्यात ट्रेन आपलं कोकण वगैरे, तर कितीतरी हाईटला ब्रिज, त्याच्यावरतून ट्रेन चालली ना, खालती बघेल ना गाड्या एवढ्याशा दिसतात. विचार करा तिकडून ट्रेन चालू होती कोकणात आणि चाललेले वेळ काढून 12 तासाचा प्रवास जास्त झाला, 14 तास. आणि मग शेवटी मी दादरला पोचले का रे, दादरला हां वाटते दादरला मी पोचलो जेमतेम. आणि येताना मग खूप साऱ्या गोष्टी झाल्या, व्हिडिओ वगैरे काढलेल्या होत्या, पण इतक्या नाही काढल्या कारण की थकलेला मी पूर्ण. तर व्हिडिओ वगैरे काढली आणि मग आम्ही दादरला उतरलो आणि नंतर मग लोकल पकडून आम्ही 12:30 किंवा 2 वाजेपर्यंत पालघरला पोचलो. पण याच्यातलं सगळ्यात घाण जो एक्सपिरियन्स, सगळ्यात घाण गोव्याचा खाना पण एकवेळ. जेव्हा आम्ही पालघर सफायला पोचलो तिकडे गाडी सायडिंगला काढलेली ना 40 मिनटं, सगळ्यात घाण एक्सपिरियन्स पालघरला येऊन झाला. कारण गाडी साईडला काढली होती, कारण. आणि एवढी डोळ्यावरती झोप होती ना, म्हणजे मी डोळेबंद असे उभारून डोळेबंद केले असेल तर मी पडला असता इकडे. एवढी कंडिशन बेकार होती माझी. एवढं यार का थांबवली गाडी, चल 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 आपलं आम्हाला इंजिन पेटलं, काय पेटलं असेल यार. आणि एवढी हे होतं ना लोकांमध्ये की मी एखाद्याला सफायला माझ्याकडे घेऊन घ्यायला बोलवलं असतं, इकडून तू ये घेऊन पेट्रोल टाकू आपण. इतकी माझी कंडिशन हे होती की चल मला घरी पोहोचव बस. ती 40 मिनटं सगळ्यात लाँग होती, सगळ्यात इतक्या ट्रीपमध्ये ना सगळ्यात लांबी होती ती 40 मिनटं. आणि मग ती 40 मिनटं निघली आणि ट्रेन निघली, जीव आला की हां भाई पोचतील. मग सफाळा आला, मग केळवा आला आणि म्हणजे पालघर बघितलं ना ते असं बरं वाटत होतं रे. असं वाटत नव्हतं की आपण गोवा जाऊन आलो. पण पालघरला बघून पण खूप खुशी वाटली आणि शेवटी हां घरी मग मित्र घ्यायला आले काही. आणि घरी पोचलो, मम्मी वगैरे घ्यायला थांबलेले आलेले होते. खूप भारी वाटलं. घरी आलो नंतर मग लाईफ ॲटिट्यूड चालू झाली. फर्स्ट डे म्हणजे असं नेक्स्ट सुट्टीच घेतलेली होती मी, संडे होता. आणि फर्स्ट डे मी जॉबला गेलो ना तर मग थोडे 1 हप्ता तिथे राहून आलो आणि 1 हप्ता झाला विश्वासच नव्हता. आणि आता 1 महिना झाला आहे त्या गोष्टीला मी जाऊन येऊन. म्हणजे पटकन महिना गेला. आणि जेव्हा तो जायची होती ना गोव्याला तेव्हा वेळ पटापट नाही गेली, पण तिकडे जाऊन आल्यानंतर 1 महिना असा गेला ना समजलं पण नाही. तर ॲटलिस्ट हा होता गोव्याचा एक्सपिरियन्स. खूप साऱ्या गोष्टी राहिल्या असतील पण खूप बेस्ट आणि बेस्ट. सर काय मला बोलायला मिळत नाही, पण मस्त एक्सपिरियन्स होता. असं एक्सपिरियन्स परत नाही भेटू शकत. किती करोडो रुपये खर्च केले तरी एक्सपिरियन्स परत नाही येणार.
जो केला आणि आम्ही कधी कधी परत जाऊ आणि बघू आता कधी जाऊ पण बेस्ट होता बस.